योगींच्या भोसरीतील सभेने वारं फिरलं, पण अजित गव्हाणेंच्या दिशेने बटेंगे तो कटेंगेचा नारा नको त्या जागी व चुकीच्या निवडणुकीत। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। भोसरी विधानसभा मतदारसंघातील युतीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची गाव जत्रा मैदानावर काल सभा झाली। त्यात अपेक्षेनुसार त्यांनी बटेंगे तो कटेंगे या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला, पण तो नको त्या जागे आणि चुकीच्या निवडणुकीत केल्याने त्याचा फायदा युतीच्या उमेदवाराला कितपत होईल अशी शंका राजकीय जाणकारांनी उपस्थित केली आहे। त्यामुळे योगींच्या या सभेने वारं फिरलं, पण ते लांडगेंच्या नाही तर तेथील आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणेंच्या दिशेने अशी चर्चा ऐकायला मिळाली। उद्योगनगरीतील पिंपरी आणि चिंचवडपेक्षा भोसरीची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची चुरशीची झाल्याचे तिच्या प्रचारात झालेल्या आरोप प्रत्यारोपातून दिसून आले। गेल्या 5 वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता होती। या काळात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला। भोसरीतही स्थानिक आमदार लांडगेंनी तो प्रत्येक टेंडरमध्ये केल्याचा दावा गव्हाणेंनी केला। त्यांनीच संभाजी महाराजांच्या पुतळ्यातही तो झाल्याचा भावनिक मुद्दा मांडला। एकूणच त्यांनी भ्रष्टाचार हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा केला। त्याचा समाधानकारक प्रतिवाद लांडगेंना करता आला नाही, म्हणून त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला, पण तो चुकीच्या निवडणुकीत आणि नको त्या ठिकाणी उपस्थित केल्याने त्याचा त्यांना कितपत फायदा होईल झाला हे 23 तारखेलाच कळणार आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लांडगेंनी काल योगींची सभा मतदारसंघात घेतली। त्यात त्यांनी भोसरीत लागू न पडणारा बटेंगे तो कटेंगेचा मुद्दा उपस्थित केला। हा खरं तर लोकसभा निवडणुकीचा इश्यू होता व आहे, त्यामुळे तो विधानसभेला कितपत हात देईल याविषयी शंका आहे। छत्रपती संभाजीनगर सारख्या मतदारसंघात जेथे MIMचा उमेदवार आहे तेथे तो उपस्थित केला गेला असता तर योग्य ठरले असते, पण बहुतांश मतदार हिंदू व त्यातही महाराष्ट्रीयन असलेल्या भोसरी विधानसभेत तो मांडणे हे कितपत योग्य आहे याविषयी प्रश्न आहे। कारण लांडगे व गव्हाणे हे दोघेही हिंदू आणि या मतदारसंघात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाचे आहेत। त्यामुळे एका उमेदवाराने दुसऱ्या विरुद्ध हिंदुत्वाचे कार्ड खेळणे त्याला कितपत उपयोगी ठरेल याविषयी राजकीय तज्ञ साशंक आहेत। उलट त्यामुळे भोसरीतील अल्पसंख्याक मतांची आता एकजूट होऊन ते ती आघाडीच्या पारड्यात टाकण्याची शक्यता आहे। तसेच युपीतील मतदारही प्रभावी ठरतील एवढ्या संख्येने भोसरीत नसल्याने योगींच्या सभेचा तेथील युतीच्या उमेदवाराला फायदा होईल असेही चित्र नाही। एकूणच योगींची ही सभा 2014च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधील अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी झालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेसारखी तर ठरणार नाही ना, अशी ही चर्चा आहे। त्या सभेत ठाकरेंनी जगतापांची कोंडी करणारा शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न उपस्थित केला। त्याचा हातभार जगतापांच्या पराभवाला लागला होता। 2024च्या या ठाकरेंच्या चिंचवडच्या सभेसारखीच योगींचीही 2024ची ही भोसरीतील सभा ठरणार का? तिचा फायदा युतीच्या की आघाडीच्या उमेदवाराला होईल याविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।